54 वर्षानंतर पहिल्यांदा दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन सुरू झाले. आपल्यासोबत भास्कर जाधव साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करू आपण. विरोधी पक्षनेत्याविना दोन्ही सभागृह सुरू आहे आणि असं आहे की विरोधी पक्षनेत्याविना दोन्ही सभागृह सुरू आहेत, याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. सरकारचे प्रमुख सुद्धा जाणीवपूर्वक सगळं माहिती असून मुद्दामहून काही विषय नजरेआड करतायत, खोटं बोलतायत. 10% सदस्य संख्येची कुठेही अट नाही हे त्यांना माहीत आहे. आम्ही ते सिद्ध करून दाखवलंय. त्यांना माहीत नव्हतं पण आम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. परंतु ज्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल ज्यांचं तिरस्कारच आहे, त्यांना घटनात्मक पद निर्माण करण्याच्या ऐवजी घटनेमध्ये नसलेली उपमुख्यमंत्री पद त्यांनी तयार केली, पण घटनेमध्ये असलेले विरोधी पक्ष नेतेपद हे ते नेमायला तयार नाहीत. त्याचं कारण त्यांची पापच एवढी आहेत आणि म्हणून ती पापं बाहेर येऊ नये म्हणून ते नेमत नाहीत. नागपूर करारानुसार अधिवेशन व्हावं अशी एक तरतूद होती. त्यानुसार नागपूरमध्ये अधिवेशन होते, पण ते केवळ 3 आठवड्याचं पूर्वी व्हायचं. आता 1 आठवड्यावर नागपूरच्या जनतेला किंवा विदर्भातल्या जनतेला किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याकरता हे अधिवेशन नाही, तर हे अधिवेशन सप्लिमेंटरी बजेट पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याकरता. कारण पुरवणी मागण्या मंजूर करून घेऊन उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सरकारी तिजोरी यांना लुटायची आहे. सरकारी तिजोरीतले पैसे लोकांना देऊन त्यांची मतं घ्यायची आहेत, सरकारी तिजोरीतले पैसे देऊन. आणि म्हणून ते आपण जर हे घेतलं नाही, अधिवेशन घेतलं नाही, तर ह्या पुरवणी मागण्या मंजूर होत नाहीत. आणि म्हणून ह्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याकरता म्हणून हे अधिवेशन आहे, बाकी काही नाही. धन्यवाद. हे होते भास्कर जाधव. फक्त पुरवण्या मागण्या वाढवून घेण्यासाठीच, पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठीच अधिवेशनाचा फार्स केलेला आहे. नागपूरच्या जनतेला नाही, विदर्भातल्या जनतेला नाही, महाराष्ट्राच्या जनतेला यातून काही मिळणार नाही. कॅमेरामॅन कल्पेशसह ब्रह्मा चट्टे, LS मराठी, नागपूर.